नमस्कार. पैसेवाल्याचीच मुलं आता शिकायला लागतील असा प्रश्न पडायला लागला आहे. सामान्याची आणि गोरगरिबाची पोरं कुठे जातील हा प्रश्न फार गंभीर आहे. कारण आता काळ सुरू झालेला आहे पैसे देऊन शिक्षण विकत घेणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये नोंद केलेली आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याची नोंद केलेली आहे. परंतु आता काळ सुरू झालेला पैसे देऊन शिक्षण विकत घेणे असो. पण आता जे जंतर मंतरला वांगचूक सर उपोषणाला बसले त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की नीट पेपर फुटी प्रकरणाची चौकशी आणि त्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. 20 दिवस उपोषण करून झाले तरी सुद्धा आजपर्यंत सरकारचा कोणता प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला नाही, काहीच झालं नाही. मग लोकशाहीला अर्थ राहणार की नाही काही समजायलाच मार्ग नाही. परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, जर गरिबाचा मुलगा डॉक्टर, इंजिनियर किंवा अभियंता पदसिद्ध अधिकारी झाला तर खूप गौरवाची गोष्ट आहे. पण अशा प्रकरणामध्ये जर पैसेवाल्यांचीच मुलं डॉक्टर झालीत, इंजिनियर झालीत, पदसिद्ध अधिकारी झालेत तर मग सर्वसामान्यांचं होईल काय. म्हणून एकच गोष्ट सांगतो की आज जे वांगचूक सर आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. एवढाच मला संदेश या ठिकाणी द्यायचा आहे. नमस्कार.